कांद्याच्या प्रश्नावरती महाविकास आघाडी आज चांगलीच आक्रमक झाली। नाशिकच्या चांदवड या ठिकाणी कांद्याच्या दरावरून रोहित पवार, अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या आंदोलनामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि इथली वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली। यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली, महामार्ग सुरळीत केला। पोलिसांनी रोहित पवार, दानवे, सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांना आधी ताब्यात घेतलं होतं आणि काही वेळाच्या नंतर त्यांना सोडण्यात आलं। ₹3.20 किलोला कांदा परवडतो, त्याने हात वर करा, हात वर करा ना। बरी पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? समजा ताटामध्ये नुसता कांदा आणि भाकरी खायला लागली तरी चालणार आहे का आपल्याला? आपली पोरं न खाता झोपलेली चालणार आहे का? आपली पोरं जे चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात त्यांनी 1 वर्ष डाऊन करायचं का शाळेत जाणंच बंद करायचं? मग ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल। आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल। अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय पण शेतकऱ्यांना देत नाही। या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10,000 कोटी जमा आहे। तेवढा जरी पैसा या शेतकऱ्यांना दिला ना तरी पुष्कळ होईल। मी आज तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, त्यांनी गाड्या थांबवल्या तरी आपण टोल नाक्यापर्यंत जायचंय, काही हो, परंतु तुमचा आवाज गेल्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे नापेडनी 1580 केलेला आहे, आम्हाला 3000 मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। घेतला जाणारा कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीज भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, ते फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही, अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। दरम्यान कांद्याच्या प्रश्नावरती आंदोलन करत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मोदी आणि फडणवीसांवरती अनादराने एकेरी भाषेमध्ये त्यांनी टीका केली आहे। टीका करत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे। हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल, 1 के साथ 1, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ, मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है। खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान याच मुद्द्यावरून नितेश राणे आणि नवनाथ बन यांनी सपकाळांना लक्ष्य केलंय। स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिम्मत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे
आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत. ज्या पद्धतीनं दलिंदरपणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ करतायत, हा दलिंदरपणा महाराष्ट्र बघतोय. भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ धुरंधर आहेत हे देखील या देशानं ओळखलंय. तुमच्यासारखा दलिंदरपणा करून जर का तुम्ही खालच्या शब्दात टीका करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. कारण जे धुरंधर असतात ते आपल्या कर्तृत्वानं धुरंधरपणा सिद्ध करत असतात आणि दलिंदर असतात ते तुमच्यासारखे खालचे शब्द वापरतात. हे हर्षवर्धन सपकाळांनी लक्षात ठेवावं.